आवाज आहे का नाही जरा पार्वती घ्या. सो कालचा पार्ट 1 तुम्ही बघितलाच असेल आणि आज आम्ही निघालो घाटकोपरला मुंबई मेट्रोने. खूप मस्त वाटलं. मुंबई मेट्रोचा अनुभव खूप वेगळा होता पुण्यापेक्षा. आणि फायनली आम्ही पोहोचलो मावशीच्या घरी. सगळ्यांनी जणू बाळाला घ्यायला नंबर लावले होते. असे सगळेजण बसले होते तिला घेण्यासाठी. सुसू कर बाळा सुसू चुचू चुचू कर. आणि पोरांची वेगळी घाई होती की माझ्या मांडीवर बाळाला दे, माझ्या मांडीवर बाळाला दे. म्हणून पहिलं अरवीने घेतलं आणि त्यानंतर ते बाळ पण बघा कसं बघत होतं. किती गोंडस ते पिल्लू आमचं. आणि त्यानंतर अर्जुनच्या मांडीवर. अर्जुनला तर दिसतच नव्हतं वर वर वर, कारण बसवलं होतं बाळाला. त्यामुळं बाळ 8 महिन्याचं आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित बसत होतं. आणि इथे एक गंमत आहे, 5-5 मिनिटाला इथं विमान जाताना दिसतं आणि मला खूप आवडतं. विमानात कितीही बसले तरी पण अजून ते आकाशात जाताना विमान बघायला आवडतं. आणि हे बघा हा पसारा दिसतोय ना, हा ह्या साहेबांचा आहे. म्हणजे ऋतू माझा लहान भाऊ, मावशीचा छोटा मुलगा, त्याचा कप्पा हे सगळे लावत होते. असे त्याचा कप्पा उघडला की कपडे पडत होते. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्याचा कप्पा लावून दिला. जवळजवळ 100 फॉर्मल शर्ट, 100 कॅज्युअल शर्ट, 100 टी शर्ट, 100 जीन्स, असं काहीसं या साहेबांचं कलेक्शन होतं. जणू यांचा आता सत्कारच केला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून त्याचा तो कप्पा लावला. आणि त्यानंतर छान आम्ही सगळे जेवलो आणि बारशाचा दिवस उजाडला. वाव. ए बाबा कपडे घालून ये, पोरीचं बारस आहे तुझ्या. बाबा पळाला. ए हिरो हाय हाय. आणि त्यानंतर बारशाच्या ज्या काही विधी असतो, ओटी भरायचं असतं, त्या विधी झाल्यानंतर फायनली नावं ठेवायचा कार्यक्रम. आणि दोन्ही आत्याबाई सज्ज होत्या. कशासाठी? धपाटे खाण्यासाठी. बघायचंय बघा. सीता घ्या. ओ गो 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 गो. रुक्मिणी घ्या. आवाज आहे का नाही जरा पार्वती घ्या. गंगा घ्या. सरस्वती घ्या. सरस्वती घ्या. सरस्वती घ्या. ओ गो 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 गो. लक्ष्मी पहिल्यांदाच बोलले. तुळजा घ्या. भवानी घ्या. माझी भवानी बाई. दुर्गा घ्या. झाल्या का 5 देव्या झाल्या. आणि काय घ्या? राधा घ्या. झाली ना 5. झाली ना. आता काय करायचं? नाही माझं नाव ठेवायला आता स्वामिनी बोल. स्वामिनी स्वामिनी. तिथे विचारा किती तारे. गणेश नाव सांग. नाव काय ठेवायचं? हळू सांग. कानात हळू सांग. कानात सांग तिच्या. कानात सांग तिच्या. मोठ्यांनी जाता बोला. आराध्या. मला माहित होतं. झालं. ओले माझं बोबू झालं. एक पाळणा कोणाला येते म्हणायला? कोटी देवा मिळून येती उतरून टाकाती माणिक मोती. आणि हा क्षण खूप खास असतो आई बाबांसाठी, बाळाचं नाव ठेवण्याचा. वाव. आणि आता फायनली बाळाचं नाव रिव्हील होणार होतं. आणि आमच्या बाळाला गाणं खूप आवडतं, त्यामुळं मधीच नेन 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 ने मेम 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 मे आवाज आम्ही करत होतो. कारण मग ते बाळ बघायचं, खुश व्हायचं आणि शांत व्हायचं, रडत नव्हतं. आणि फायनली खूप छान असा हे बारशाचा सोहळा पार पडला. सगळ्यांनी छान छान बाळासोबत फोटो काढले. बाळाची फॅमिली, ह्या सगळ्या आज्या, काका काकी झाले, या 2 आत्या, परत ही आजी, या 2 छोट्या बहिणी, परत आत्या आली,
ही छान अशी काकी आणि मी अशी गोड आत्या. आणि आम्ही सगळ्यांनी छान छान असे फोटो काढले आणि आम्ही परत निघालो आमच्या पुण्याला. परत आलं विमान. वाव. आणि हे सुख आहे ना, लहानपणीच्या आठवणी आहेत ना, या खूप गोड असतात आणि त्या जगायला पाहिजेत आणि जगल्याच पाहिजेत. सो गाईज, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा.